आला आला थंडीचा महिना, थंडीला घाबरू नका. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी घरोघरी बनवा माझ्याप्रमाणे डिंक खजूर सुका मेवा लाडू. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला डिंक, खजूर, खसखस, मखाना, ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवून दाखवणार आहे. हे खूपच पौष्टिक असतात आणि हे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, आपले हाडे मजबूत होतात आणि अशक्तपणा दूर होतो. आणि हे लाडू हिवाळ्यामध्ये खातात. तर हे लाडू कसे बनवायचे आपण आता पाहूया. चला आपल्या किचनमध्ये. हे ड्रायफ्रूट्सचे लाडू करताना पाक करण्याचे टेन्शन नसते, झटपट होतात आणि गुळ आणि आपण साखरेचा न वापर करता खूप छान असे हे लाडू होतात. डिंक सुकामेव्याचे लाडू बनवण्यासाठी मी इथे खजूर घेतलेला आहे 250 ग्रॅम, बदाम घेतलेले 100 ग्रॅम, काजू घेतले 100 ग्रॅम, मखाणा घेतला 100 ग्रॅम, खसखस घेतलेले 20 ग्रॅम, 20 ते 25 ग्रॅम खसखस आहे, 1 वाटी डिंक घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण खजुरामधील ज्या बिया असतात त्या आपण इथे काढून घेऊयात. सर्व मी खजुराच्या बिया इथे काढून घेत आहे. खजुराच्या बिया इथे काढून झालेल्या आहेत. आता आपण खसखस आहे ती थोडी भाजून घेऊया. 1 मिनटं मी इथे खसखस छान अशी भाजून घेतलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता की तडतड आवाजसुद्धा येत आहे आणि खमंग असा छान वास सुटलेला आहे. आपली आता इथे खसखस भाजून झालेली आहे. त्याच कढईमध्ये मी 1 चमचा इथे तूप घेतलेला आहे आणि या तुपावरती मी इथे मखाणेसुद्धा छान मस्तपैकी भाजून घेते. सर्व ड्रायफ्रूट्स भाजण्याचं कारण आहे की त्यामधलं मॉइश्चर असतं ते कमी होतं आणि आपले जे लाडू असतात ते कुरकुरीत होतात. मखाणे हे अँटी एजिंग आहेत, हाडे मजबूत करते आणि फॅटचे प्रमाणसुद्धा कमी करते. आता तुपावरती आपण बदाम छानपैकी भाजून घेऊयात. बदामामध्ये विटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि फायबर प्रथिने असल्यामुळे ते बुद्धी वाढवते, मेंदूचे कार्यक्षमता वाढवते, हृदयविकाराचा धोका कमी करते. आता ह्यातच आपण काजू भाजून घेणार आहोत. काजूमध्ये विटॅमिन के, फायबर्स, फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतात आणि त्यामुळे आपल्या शरीरास ऊर्जा देते, आपले हाडे मजबूत करतात. आता आपण डिंकसुद्धा तुपामध्ये आता आपण फ्राय करून घेऊ. डिंकामुळे पचन सुधारते, हिवाळ्यामध्ये शरीराला उबदार ठेवते. बाळंतपणानंतर स्त्रियांची शरीरातील झीज भरून काढण्यासाठी डिंकाचे लाडू हे खायला देतात. परत आपण तूप टाकूया आणि तुपामध्ये आपण खजूर आता छान फ्राय करून घेऊया. खजूर जसं जसं गरम होतो तसा तसा तो मऊ होतो, तुम्ही इथे पाहू शकता. आता खजुरामध्ये कॅल्शियम असते, फॉस्फरस असते, झिंक असते, आयर्न असते. त्यामुळे आपल्या शरीरामधले रक्त वाढते, आपले हाडे मजबूत होतात. काजू, बदाम आपण आता हे मगाशी फ्राय करून ठेवलेले ते आता मी बारीक पूड केलेली आहे. मखाण्याची सुद्धा मी इथे बारीक पूड केलेली आणि आता डिंकाची सुद्धा बारीक केलेले आणि हे सर्व मिक्स करते. ह्यामध्ये खसखस घातली, त्यानंतर वेलची पावडर टाकली आणि हे सर्व आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर हे एकदम छान असे ह्याचे आपण आता लाडू वळून घेऊयात. तुम्ही इथे पाहिलेच असेल की मी खूप छान प्रकारे माहिती सांगितलेली आहे आणि आपल्या शरीरासाठी हे लाडू किती आवश्यक आहेत हे तुम्ही आता पाहिलेच असेल, कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स आहेत, फायबर्स आहेत, प्रथिनं आहेत. हे असल्यामुळे महिलांना अनेक उद्भवणाऱ्या आजारांवरती हे लाडू हे रामबाण उपाय आहेत. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच रोज हा एक लाडू खाल्ला तर आपल्या दिवसभरामध्ये बिलकुल थकवा जाणवणार नाही आणि हे शक्तिवर्धक असे हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्याप्रमाणे नक्की बनवून पहा. आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. डॉक्टरांपासून दूर राहायचे असेल आणि जर ह्या लाडू खाण्यामुळे एवढे फायदे असतील तर आपण हे लाडू का नाही बनवायचे. आज मी तुम्हाला पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते तुम्हाला सांगितले. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही मला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन माझे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.